मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण। तर त्यातीलच आपण विष्णू सहस्र नावाचे 1000 नावांचे महिमांचे वर्णन आलेले आहे। तर आजपासून तर 4 महिने चातुर्मास रोज या विष्णू सहस्र नावाच्या पाठाच्या अर्थसहित जप केल्याने दुःख दारिद्र्य 6 महिन्याच्या आतच दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात भरभराटीने देते। धन धान्य यश कीर्ती मान सन्मान वाढतो आणि 7 जन्माच्या पापांपासून दुःखांपासून दरिद्रतापासून आपल्याला मुक्तता मिळते। तर आता आपण विष्णू सहस्र नावांना सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। ओम सरस्वतीयै नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवताभ्यो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानज्ञं वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवास की जय, कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय, पद्मावती महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। श्री विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूच्या 1000 नावांचे स्तोत्र होय। हे स्तोत्र पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला सांगितले असा उल्लेख महाभारतामध्ये येतो। भीष्म पितामह अर्जुनाने पराभूत होऊन गंभीर जखमी झाले, परंतु त्याला मिळालेल्या वरदानानुसार मृत्यूची वेळ निवडता येत असल्याने त्याने उत्तरायणातच मरण निवडले आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहत होता। दरम्यान युद्ध संपले आणि पंचपांडव आणि अभिमन्यूचे न जन्मलेले मूल वगळता त्यांच्या कुटुंबातील सर्व पुरुष सदस्यांचा मृत्यू झाला। पांडवातील ज्येष्ठ युधिष्ठिर हा हस्तिनापूरचा राजा झाला आणि तो महान भीष्माशिवाय कोणाचा सल्ला घेईल। अनुशासनिका पर्व हे युधिष्ठिर आणि भीष्म पितामह यांच्यातील प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात आहे। सर्वोत्तम संभाव्य स्तोत्र कोणते आहे या प्रश्नावर भीष्म उत्तर देतात की हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे आणि ते युधिष्ठिराला शिकवतात की याच्या अर्थासहित काय आहे। तर आता अर्थासहित आपण विष्णू सहस्रनाम 1000 नाव ऐकणार आहोत। विषम सर्व विश्वाचे कारण स्वरूप विष्णू जो सर्वत्र व्याप्त आहे। वषटकार ज्याच्या उद्देशाने यज्ञात वषट क्रिया केली जाते, जो यज्ञ स्वरूप आहे। भूत भव्य भवत प्रभू भूत वर्तमान आणि भविष्याचा स्वामी। भूतकृत सर्व जीवांचा निर्माता। भूतभृत सर्व सजीवांचा पालन करता। भाव प्रपंच रूपाने उत्पन्न होणारा। भूतात्मा सर्व जीवांचा आत्मा सर्वत अंतर्यामी। भूतभावन सर्व जीवांचा जन्म आणि अभिवृद्धीस कारणीभूत। भूतात्मा पवित्र आत्मा। परमात्मा देवांचा देव श्रेष्ठ नित्य शुद्ध बद्ध मुक्त आत्मा। मुक्तानाम परमांगती मुक्त पुरुषांची परमगती जीवन मुक्त आत्म्याचे परम लक्ष्य। अव्यय कधीही नाश न होणारा पुरुष शरीरात राहणारा पूर्ण पुरुषत्व असलेला साक्षी स्वतःच्या ज्ञानाने पाहणारा क्षेत्रज्ञ शरीराला जाणणारा अक्षरा ज्याचा नाश होऊ शकत नाही तो योगा जो योग भावात वसलेला आहे, जो योगाद्वारे जाणता येऊ शकतो तो योग विंदा नेता योगाचा मार्गदर्शक नेतृत्व करणारा प्रधान पुरुषेश्वर मूळ प्रकृतीचा ज्ञाता ईश्वर नारसिंह वपू जो नृसिंह रूपी आणि मनुष्य रूपी देहधारी आहे असा ईश्वर श्रीमान लक्ष्मीयुक्त हृदयावर लक्ष्मीला धारण करणारा केशवा केशी राक्षसाचा संहार करता सुंदर कुरळे केस असलेला पुरुषोत्तमा क्षार व अक्षर या दोन्ही पैकी श्रेष्ठ सर्व पुरुषादोत्तम असलेला पूर्ण पुरुष सर्वा जो सर्व काळी सर्वत्र आहे सर्व प्रलय काळी रुद्र रूपाने सर्वसंहारक शिवा जो पूर्णपणे शुद्ध आहे जो शिव स्वरूप आहे स्थाणू अचल ठाम आणि स्थिर आहे भूतादी प्राणी मात्रांच्या अधिकरण जो पंच महाभूतात आहे निधिर्व्यव्य प्रलय काळी सर्व प्राणी मात्रात ज्यात विलीन होतात संभव स्वइच्छेने पुन्हा पुन्हा जन्मणारा भावना आपल्या भक्तांना सर्व काही देणारा भरता सर्व जग नियता प्रभवा
दिव्य जन्म धारण करणारा पंचमहाभूतांचा मूळ प्रभू, सर्व शक्तिमान परमेश्वर, ईश्वर, उपाधिरहित ऐश्वर्य असलेला जो सर्व काही करू शकतो, स्वयंभू, स्वतःचा स्वतः निर्माता असणारा, शंभू, शुभकर्ता, आदित्य, 12 आदित्यापैकी विष्णूंचे नाव असलेला आदित्य, सूर्य, सूर्यासमान, पुष्कराक्ष, कमलनयन, महास्वन, वेद रूप गर्जना करता आवाज असणारा, अनादि निधन, ज्यांचा जन्म झाला ना अंत होणार नाही, ज्याचा जन्म झाला त्याचा अंत होणार नाही, याला अनादि निधन म्हणतात. धाता, विश्वाचे धारण करणारा, विधाता, कर्म व कर्मफलाचा निर्माता, सृष्टीकर्ता, धातुरूतम, सर्व प्रपंच धारण करणारा, सर्वात श्रेष्ठ, परमाणू पदार्थांचे सूक्ष्म स्वरूप, अप्रमेय, ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही असा तो. ऋषिकेश, इंद्रियांचा स्वामी, इंद्रियांवर विजय करणारा. पद्यनाम, ज्याच्या नाभीतून कमळ उगवलेले आहे. अमर प्रभू, देवांचाही देव, विश्वकर्मा, सृष्टीचा निर्माता. मनु, महर्षी मनु, वेद मंत्र स्वरूप. त्वष्टा, सहार काळी प्राण्यांना शीन करणारा. स्थाविष्ट, स्थूल रूपी, स्थाविरो, ध्रुव, अत्यंत प्राचीन, स्थिर, अगहा, इंद्रियातील सहज न कळणारा. शाश्वत, ज्याचे अस्तित्व कायम राहते. कृष्ण, सावळा, सच्चिदानंद, लोहिताक्ष, लाल डोळ्यांचा, परतंधन, विनाश करता. प्रभुता, सार्वभौम, पूर्ण स्वरूप. त्रिकाकुंभधाम, वर खाली मध्ये अशा तिन्ही देशांचे आश्रयस्थान. पवित्रम, हृदयाला चित्त शुद्ध करणारा. मंगलम परम, अशुभ नष्ट करून शुभ देणारा, अत्यंत शुभ. ईशान, पंचमहाभूताचा स्वामी. प्राणद, प्राणदान देणारा, प्राणांचे रक्षण करणारा. प्राण, जीवनशक्ती. ज्येष्ठ, सर्वात प्रथम, सर्वात मोठा. ज्येष्ठ, सर्वोत्तम, दिव्य, भव्य. प्रजापती, सर्व जीव जंतूचा स्वामी. हिरण्यगर्भ, ब्रह्मदेवाचा आत्मा, सर्व ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू. भूगर्भ, पृथ्वीला धारण करणारा. माधव, लक्ष्मीपती. मधुसूदन, मधु, कैटभ, राक्षसांचा नाश करणारा. ईश्वर, देवता. विक्रमी, शूरवीर, सर्व विक्रमाचा स्वामी. धन्वी, दैवी, धनुष्यधारी, शारंग धनुष्यधारी. मेधावी, मेधा म्हणजे धारण शक्तीचा स्वामी. विक्रम, गरुडावर बसून सर्वत्र फिरणारा. क्रम, चालना देणारा. अनुतम, सर्वश्रेष्ठ. दुराधर्ष, ज्याच्यावर हल्ला आक्रमण होऊ शकत नाही असा तो अजिंक्य. कृतज्ञ, सर्व कर्माचा करता, सर्व प्राण्यांची कर्म जाणणारा. कृती, कृतीचा आधार. आत्मवान, आपल्याच महिमान राहणारा, सर्व जगतात अंतर्भूत असलेला. सुरेश, देवांचा स्वामी. शरणम, आश्रयदाता. शर्म, परमानंद स्वरूप. विश्वरेता, अनंत ब्रह्मांडाचे बीज. प्रजाभव, सकल मनुष्य जनाचा निर्माता. अहम, प्रकाश रूप, काळ स्वरूप. संवत्सर, काळ रूप. व्याल, सर्परूप चपळ. प्रत्यय, ज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो. सर्वदर्शन, जो सर्व काही पाहतो. अजा, अजन्मा. सर्वेश्वर, सर्वांचा नियता. सिद्ध, जो स्वयंसिद्ध आहे. सिद्धी, जो सर्व दाता आहे. सर्वाधी, जगतांचा पूर्वीपासूनचा. अच्युत, ज्याचे पतन होऊ शकत नाही, जो भक्तांचे पतन होऊ देत नाही. वृषाकपी, धर्म व वराहरूप. अमेयात्मा, ज्याचे मोज माप होऊ शकत नाही. सर्व योग विनिसृत, जो विविध योग मार्गाने जाणला जाऊ शकतो. वसु, जो सर्व भूतांचा सजीव प्राणी मात्रांच्या ठायी वसतो. वसुमना, ज्याचे ठायी ऐश्वर्य संपत्ती आहे, ज्याच्या मनाला कोणतेही विचार स्पर्श करू शकत नाही. सत्य, अंतिम सत्य, सजनांचा हितकारक. समात्मा, जो भेदभाव न करता सर्वांशी एक समान वागतो, सर्वांच्या अंतरंगात एक समान वसलेला आहे. समिता, सर्वमान्य, जो सर्व योग्य पदार्थांनी जाणला जाऊ शकतो. समा, जो सर्व काळी, सर्व स्थळी, सर्वत्र एक सम असतो. अमोघ, ज्याचे स्तवन पूजन उपयुक्त आहे असा तो, ज्याचे संकल्प सत्यात उतरतात. पुंडीराक्ष, कमल नयन असलेल्या हृदयरूपी कमळात वसणारा. वृषकर्मा, ज्याची सर्व कर्म धर्मानुसार असतात असा तो. वृषाकृती, धर्मासाठी अवतार धारण करणारा. रुद्र, शिवस्वरूप, रुद्ररूप, अंतिम काळी पापासंबंधी पश्चाताप करायला लावणारा. बहुशीर,
अनेक मस्तकी असणारा प्रभू, जगाचे पालन करणारा, विश्वयोनी, ब्रह्मांडाचा गर्भ, ज्याच्या उदरातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे, सूर्यश्रवा, जो सर्व काही चांगलं ऐकतो जाणतो, ज्याचे श्रवण करणे पवित्र मानले जाते, अमृता, अमर अमृत स्वरूप, शाश्वत स्थानू, जो शाश्वत आणि स्थिर आहे, वरारोह, ज्याच्या मांड्या श्रेष्ठ आहे, महातप, ज्याची सृष्टीविषयीचे ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्याचे तप ऐश्वर्यादी ज्ञान श्रेष्ठ आहे, सर्वगा, सर्वव्यापी, सर्व विद्वान, सर्वज्ञानी, तेजोमय, विश्वक्सेन, ज्याच्या विरुद्ध कोणीही टिकू शकत नाही, जनार्दन, भक्त, ज्याची आराधना करतात, जो भक्तांना आनंद आणि सुख देतो, वेदा, वेद स्वरूप, वेदविद, वेद जाणणारा, अव्यंग्य, परिपूर्ण, वेदांग, वेद ज्याचे अंग आहे, वेदवित, वेदांचा विचार करणारा, कवी, सर्व काही जाणणारा, लोकाध्यक्ष, सर्व लोकांचा प्रमुख, सुराध्यक्ष, सर्व देवांचा प्रमुख, धर्माध्यक्ष, सर्व धर्मांचा प्रमुख, कृताकृत, कार्य कारण रूप करणारा, चतुरात्मा, चार प्रमुख शक्तीचे स्वरूप, चतुर्विह, चार प्रकारचे रूप, वासुदेव, प्रदुमन्य, अनुरुद्र आणि संघर्षण असणारा, चतुर्द्रष्ट, नृसिंहासारख्या चार सुळ्या असणारा, चतुर्भुज, चार हात लक्ष्मीसह असणारा, भ्राजष्णू, याने तेजस्वी, भोजनम, हे हु इज द सेन्स ऑब्जेक्ट्स, भोगता, उपभोग घेणारा, सहइष्णू, सहइष्णुता असणारा, जगदादिज, ब्रह्मांडीच्या निर्मिती पूर्वीपासूनचा, अनघा, दोष पाप रहित, विजया, नित्य विजेता, जेता, सर्व काही जिंकणारा, विश्वयोनी, विश्वाचे उत्पत्ती स्थान, पुनर्वसू, पुन्हा पुन्हा नित्य स्थापन होणारा, उपेंद्रो, इंद्रापेक्षा श्रेष्ठ, वामन, वामन अवतारी, प्रांशु, महाकाय, अमोघ, श्रेष्ठ कृत्य करणारा, सुची, अत्यंत शुद्ध आणि पवित्र, ऊर्जित, नित्य बल आणि ऐश्वर्ययुक्त, अतींद्र, इंद्राच्याही पुढे, संग्रह, प्रलयकाळी सर्व काही शुभ, ज्याच्यात समावतो तो, सर्ग, जगाच्या उत्पत्तीस कारणीभूत, धूतात्मा, विकारांच्या आधी न होता आपले मूळ रूप कायम ठेवणारा, नियम, सर्व ब्रह्मांडाच्या शास्त्राचे उचित नियम, ज्याच्यात आहे तो, यम, प्रलयकाळी सर्व काही नष्ट करणारा, वेदा, जाणून घेण्यास योग्य, वैद्य, चिकित्सिक, सदायोगी, योगी पुरुष, विरहा, महावीर, माधव, लक्ष्मीपती, मधु, मधासारखा उत्तम गोड, अतींद्रिय, इंद्रियातील महामाय, माया, त्याच्या पुढे शुल्लक आहे, महोत्सय, उत्सव, पूर्व, ज्याच्या प्राप्तीने उत्साह वाढतो, महाबल, ज्याच्यापेक्षा बलवान कुणीही नाही, महाबुद्धी, परमज्ञानी, महावीर्य, महापराक्रमी, महाशक्ती, अतिबलवान, महाधुती, अति तेजस्वी, अनिदृशुवपी, ज्याचे निश्चित वर्णन करणे अवघड आहे, श्रीमान, ऐश्वर्ययुक्त, अमेयात्मा, ज्याचे मोजमाप करता येत नाही, महाद्रिदुख, मोठे मोठे पर्वत सहज धारण करणारा, महेश्वास, अजस्र शारंग धनुर्धारी, महीभर्ता, धरणीभू, मातेचा पती, श्रीनिवास, जेथे शरीर लक्ष्मी नित्य वास करते, संतांगती, सजनांचा मार्गदर्शक, सत्पुरुषांच्या अंतिम देह, अतिरुद्ध, ज्याला कुणीही रोखू शकत नाही, सुरानंद, देव सज्जनांना आनंद देणारा, गोविंद, गोपकालक, गोर रक्षक किंवा पृथ्वीचा स्वामी, गोविंदापती, महाज्ञानी, पुरुषांचा स्वामी, मरीची, सूर्य, तेज, प्रकाश स्वरूप, दमन, विनाशक, अवगुणाचा दमन करणारा, हंस, राजहंस, सुपर्ण, सुंदर पंखयुक्त किंवा गरुड स्वरूप, भूजोगोत्तम, सापातील उत्तम असा तो, हिरण्यनाभ, ब्रह्मांड, सुतपा, सर्वोत्तम प्रकारचे तप, पद्यनाभ, नाभीत कमल असणारा, प्रजापती, सजीवांचा स्वामी, अमृत्यू, ज्याचा हे मृत्यू होत नाही, सर्वदृक, सर्व काही पाहणारा, सिंहा, सिंहाप्रमाणे पराक्रमी, संधाता, व्यक्ती आणि कर्मफळ यांची सांगड घालणारा, संधिमान, परिस्थितीची जाणीव असणारा, स्थिर, स्थिर काया वाचा मने, अजा, सज्जनांना स्वतः होऊन जवळ करणारा, ब्रह्मा, जो कधी पराभूत होऊ शकत नाही, ज्याचे तेज, शक्ती, बल आहे इत्यादी, सामान्य माणसाला, दुर्जनांना सहन होऊ शकत नाही असा दुर्मंशन, शास्ता, ज्याचे अनंत ब्रह्मांड शासन चालते, विशुद्धात्मा, ज्याचे वर्णन पुन्हा पुन्हा श्रवण करावेसे वाटते, सुरारिहा, देवतांच्या शत्रूंचा नाश करणारा, गुरु, परम श्रेष्ठ, गुरुतम, गुरुचा गुरु, धाम, सर्व इच्छांचे आणि हेतूंचा आश्रयस्थान, सत्य, शाश्वत सत्य, सत्य पराक्रम, ज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही, निमिष, ज्याचे डोळे ध्यानात अर्धवट मिटलेले अर्धोमिलित आहेत, अनिमिष, नेहमी जागरूक असणारा, स्त्रगवी, वैजंती माला धारण करणारा, वाचस्पती, बुद्धीचा स्वामी, अग्रणी, भक्ताचे योग नेतृत्व करणारा,
ग्रामीणी प्रमुख नेतृत्व, श्रीमान तेज ऐश्वर्य इत्यादींनी युक्त, न्याय स्वरूप, नेता भक्तांना दिशा दाखवणारा, समीरण सर्वांना प्रेरणा देणारा, सहस्रमूर्धा हजारो डोकी असणारा, विश्रुतात्मा ब्रह्मांडाचा आत्मा, सहस्राक्ष हजारो पावले असणारा, सहस्राक्ष हजारो डोळे असणारा, सहस्रपात हजारो पावले असणारा, आवर्तन चारी युगांचे क्रम आवर्तन करून घेणारा, निवृत्तात्मा बंधनमुक्त, संवृत मायेचे आवरण असलेला, सप्रममर्दन सर्वांचे मर्दन करणारा, अहम सर्वतक सूर्य रूपाने सर्वांना दिवसांची प्रेरणा बळ देणारा, वही अग्नी अनिल वारा धरणीधर पृथ्वीला धारण करणारा, सुप्रसाद उत्तम प्रसाद कर्मफळ देणारा, प्रसन्नात्मा नित्य प्रसन्न करणारा, विश्वधूक विश्वाचे धारण करणारा, विश्वभूक विश्वाचे पालन करणारा, विभू अनेक रूपे धारण करणारा, सत्कर्ता सत्कर्म करणारा, सज्जनांकडून सत्कर्म करून घेणारा, सतकृत सदैव पूजनीय सज्जन ज्याचे पूजन नियमित पूजन करतात, साधू उत्तम साधू वृत्तीचा, जहू दुर्जनांना दूर सारून सज्जनांना उत्तम पदास नेणारा, नारायण ज्याचे निवासस्थान आहे, प्रलय काळी सर्वांना सामावून घेतो, नर उत्तम पुरुषांचा अवतरण धारण करणारा, असंख्य ज्याला जाणून घेण्यासाठी संख्याबळ सुद्धा अपुरी आहे, अप्रमेय आत्मा ज्याला जाणून घेण्यासाठी सर्व प्रमेय सुद्धा अपुरे आहे, विशिष्ट विशेष स्थान महती असणारा, श्रेष्ठकृत शासन नियम निर्माता, सूची शुद्ध रूप, सिद्धार्थ जो सर्वार्थाने पूर्णपणे सिद्ध आहे, सिद्ध संकल्प योग्य उच्च श्रेष्ठ संकल्प असणारा, सिद्ध सर्व काही उत्तर असे देणारा, सिद्धी साधन सर्व सिद्धीचे साधन असलेला, वृषाही सर्व कृतीचे नियमन करणारा, वृषभ आपल्या भक्तांवर उत्तम गोष्टीचा वर्षाव करणारा, विष्णू सर्वव्यापी, वृषपर्वा आपल्या भक्तांना उच्च पदावर घेऊन जाणारा, शिडीसारखे साह्य करणारा, वृषोधर गर्भस्थानी धर्म धारण करणारा, वर्धन वाढणारा वाढवणारा, वर्धमान कोणत्याही दिशेने वर्धशनू होणारा, महेंद्र जो इंद्रांचा देव आहे, वसुधा सर्व प्रकारचे धन देणारा, वसु उत्तम संपत्ती ऐश्वर्ययुक्त, नैक रूप ज्याची अनंत रूपे आहेत, बृहद रूप प्रचंड आणि विशाल काय रूप असलेला, शिपीविष्ट शिपी म्हणजे किरण, थोडक्यात तेजस्वी किरणांनी युक्त असा, प्रकाशन तेजस्वी प्रकाशमान सर्वांना प्रकाश देणारा, ओजस तेज धुतीधर ओज तेज धुती यांना धारण करणारा, प्रकाशात्मा स्वयं तेजस्वी प्रतामन तापदायक सूर्यासारखा, रुद्ध समृद्ध असलेला, स्पष्ट अक्षर ओंकार रूपाने युक्त असलेला, मंत्र जो स्वतः एक मंत्र आहे किंवा मंत्र आणि विष्णू हे अभिन्न आहे, चंद्राशू चंद्रकिरणासारखा शीतल अल्लाहदायक आणि औषधीयुक्त, भास्करदूती सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी, अमृता शोधव अमृतरूपी प्रकाश असलेला चंद्र ज्याच्यापासून निर्माण झालेला आहे, भानू सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रकाश देणारा, शशुबिंदू चंद्रावर असलेला डाग म्हणजे ससा असे मानून असा तो चंद्रासारखा, सुरेश्वर देवांचाही देव, औषधम जो औषधी सम आहे किंवा औषधांनी युक्त असा आहे, जगत सेतू संसाररूपी सागर ओरलण्यासाठी लागणारा सेतू किंवा संपूर्ण जग ज्याने एकत्र बांधून ठेवले आहे, सत्य धर्म पराक्रम सत्य धर्म आणि पराक्रम ज्याच्यात सामावलेले आहे, भूतभव्य भवननाथ भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा स्वामी, पवन वायू रूपाने जगात सर्वत्र वावरणारा, पावन गती देणारा शुद्ध करणारा, अनल अग्निरूप असलेला, काम हा सर्व काम इच्छाचे दमन करणारा, कामकृत सर्व कामांची इच्छा पूर्तता करणारा, कांत तेजस्वी कांती असलेला, काम सज्जनांची ज्याची कामना करावी असा तो, कामप्रद इच्छित गोष्टीची पूर्तता करणारा, प्रभू परमेश्वर युगांधिकृत युग करता, युगावत द लॉ बिहाइंड टाइम नेक माय ज्याची रूपे अनंत आहे, महाशन जो सर्व गीळ कृत्य करतो, अदृश्य डोळ्यांना सहज न दिसणारा, व्यक्तिरूप योग्यांना दिसू शकेल असा, सहस्राजित ज्याने हजारो जिंकले आहेत असा, अन्नताजित सदैव जिंकणारा, इष्टा वैदिक यज्ञापासून उत्पन्न असलेला, शिखंडी श्रीकृष्णाच्या रूपात ज्याच्या शिरोपचात असलेल्या मोरपिसांनी अवतरलेला, नहुस सर्व प्राणी मात्रांना आपल्या मायेने बांधणारा, वृष धर्मरूप असणारा, क्रोध हा ज्याने राग नाहीसा केलेला आहे असा,
क्रोध कृत करता, क्रोधी माणसाचा नाश करणारा, क्रोधांचा नाश करणारा किंवा योग्य वेळी क्रोध करणारा, विश्वभाऊ आपल्या हाताने विश्व व्यापणारा, महीधर पृथ्वीला धारण केलेला, अच्युता कधीही न ढळणारा, प्रथित जो सर्वांना माहीत आहे असा जो सर्वत्र प्रसिद्ध आहे, प्राण सर्व प्राणी मात्रांचा प्राण असलेला, प्राणद प्राण जीवन देणारा, वासुवानज इंद्रबंधू, अपानिधी जलांची समृद्धी असणारा, अधिष्ठानम सर्व मुळांचे ज्याचे स्थान आहे, अप्रथम कधीही आणि कुणावरही अन्याय न करणारा, प्रतिष्ठित सर्व स्थानी पूर्णपणे स्थिर असलेला, स्कंद कार्तिक स्वामी अमृत रूपाने वाहणारा, स्कंदधर धर्म मार्गाचे धारण करणारा, धैर्य संपूर्ण सजीव सृष्टीची धुरा वाहणारा, वरद उत्तम वरदान देणारा, वायुवाहन 7 विशिष्ट क्षेत्रात 7 प्रकारचे वायू वाहतात त्या वायूचा वहन करणारा, वासुदेव पुत्र स्वशक्तीने सर्व जीवांचे वसन करणारा, बृहद्धानु अफाट तेज असलेला, भानु म्हणजे सूर्य जो सूर्यमालेत सर्वात बलवान आहे आणि त्या सूर्यापेक्षा सुद्धा बलवान असलेला, आदिदेव मूळ परमेश्वर सृष्टीच्या पूर्वीपासूनचा मुख्य परमेश्वर, पुरंदर शत्रूची महानगरे नष्ट करणारा, अशोक ज्याला कोणत्याही प्रकारचा शोक दुःख नाही असा, तारण संसार सागरातून तारून नेणारा, तार सर्व प्राणी मात्रांचा तारक, शूर महापराक्रमी, शूर नावाचा जो पराक्रमी श्रीकृष्णाचा पूर्वज राजा होता त्याचे रूप, शौरी महापराक्रमी शूर नावाचा राजाचा वंशज, जनेश्वर समस्त जीवांचा ईश्वर, अनुकूल सर्वांसाठी योग्य असलेला, शतावर्त शेकडो अनंत अवतार धारण करणारा, पद्दी कमळ धारण करणारा, पद्यनिभेक्षण कमळासारखे डोळे असणारा, पद्यनाभ ज्याच्या नाभीतून कमळ उमललेले, अरविंदाक्ष कमळाप्रमाणे डोळे असणारा, पद्यगर्भ कमळरूपी हृदयात ध्यान करणारा, शरीरभूत विविध शरीर धारण करणारा ज्याच्या सर्वांच्या शरीरात निवास आहे असा, महर्दी महाविभूती असलेला, रुग्ध ज्याने स्वतःला ब्रह्मांडप्रमाणे विस्तारित केले आहे, वृद्धात्मा अतिप्राचीन, महाक्ष विशाल नेत्र असणारा, गरुडध्वज गरुड चिन्हांकित ध्वज असलेला, अतुल म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही, शरभ सर्वांच्या शरीरात विराजमान असलेला, भीम महाबलाढ्य समयज्ञ सर्वांना समभाव जाणणारा, उत्पत्ती लक्ष्मीवान लक्ष्मीयुक्त असा, सर्व लक्षण्य सर्व प्रकारचे उत्तम लक्षण धारणारा, हरी यज्ञातील हवीर द्रव्य ग्रहण करणारा, समिजित चक्ष युद्धात नेहमी विजय करणारा, विक्षराक्ष ज्याचा नाश होऊ शकत नाही, रोहिता ज्याने मत्स्य अवतार धारण केलेला आहे, मार्ग सत्याचा मार्ग असलेला, हेतू जीवनाचा अंतिम हेतू, दामोदर ज्याच्या पोटाला एक विशिष्ट दोर आहे असा, सर्व काही सहन करणारा, महीधर पृथ्वी धारण करणारा, महाभाग यज्ञातील सर्वात मोठा भाग घेणारा, वेगवान अतिशय वेग असलेला, अमिताशन सर्व काही पचवणारा, उद्धव जगाच्या उत्पत्तीचा मूळ, शोभ आंदोलन करणारा, देव परमेश्वर साक्षात, श्री गर्भ ज्याचा गर्भात म्हणजेच वैभव आहे असा, श्री म्हणजे वैभव, परमेश्वर देवांचाही देव, कारणम संसाराच्या उत्पत्तीचा, करता सर्व काही निर्माण करणारा, विकर्ता निराळे ब्रह्मांड निर्माण करणारा, गहन समजण्यास अतिशय गहन असणारा, गृह योग मायेचा पडदा टाकणारा, व्यवसाय ज्ञान मात्र, व्यवस्थापन संपूर्ण विश्वाची व्यवस्था करणारा, संस्थान प्रलय काळी सर्वांना सामावून घेणारा, स्थानंद प्रत्येकाला योग्य असे स्थान देणारा, ध्रुव अढळ पद असणारा, परिर्थ श्रेष्ठ असे प्रकट स्वरूप असणारा, तुष्ट भक्तांच्या कोणत्याही सेवेने सहज प्रसन्न होणारा, पुष्ट जो एकदम परिपूर्ण आणि तृप्त आहे, शुभेक्षण शुभ स्वरूप असलेला, केवळ दर्शनाने पुनीत करणारा, राम ज्याच्या स्वरूपात सर्वजण रममान होतात असा राम, विराम ज्याच्या स्वरूपात सर्वजण विरून जाऊ इच्छिता असा तो, विरजा विषय सेवनाची आवड नसणारा, सर्व मोह विरहित, मार्ग योग्य ती दिशा दाखवणारा, नेय योग्य मार्गदर्शन करणारा, नया सर्वांचे नेतृत्व करणारा, अनया ज्याच्या पुढे कोणीही नाही असा, वीर शूर शक्तिमता श्रेष्ठ सामर्थ्यवान, धर्म विद्युत्व धर्म ओळखणारा, वैकुंठ परम निवासांचा स्वामी वैकुंठ, पुरुषा जो सर्व शरीरात वास करणारा, प्राण जीवन देणारा, प्राण जीवनदान देणारा, प्रणव ही हू इज प्रेसेड बाय द गॉड, पृथु द एक्सपेंडेड, हिरण्यगर्भ द क्रिएटर, शत्रुघ्न द डिस्टरीज ऑफ द एनिमेज, व्याप
द प्रोव्हायडर, द एअर वायू, वायू याने द एअर, अधोषक्ज वन हुज द विलिटी नेवर फॉलोज, सुदर्शन ही वॉज द मीटिंग इज द अपिकोज, काला ही वो द जगदूज अँड द पुनिशेस बिगिंग, परमेष्टी द रिसिवर